या कुटुंबाबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। पाहुण्यांच्या घरी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले, परंतु पुन्हा घरी आलेच नाही। नेमकं या कुटुंबाबरोबर असे काय घडले हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। गोकुळ दत्तात्रय जाधव, वय वर्ष 30, पत्नी कोमल जाधव, वय वर्ष 25, मुलगा शुभम जाधव, वय वर्ष 1.5, मुलगी माही, वय वर्ष 3, हे संपूर्ण कुटुंब करमाळा तालुक्यातील रहिवासी। जाधव कुटुंबाला कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्यातून इंदापूरला जायचे होते, परंतु रोडनी प्रवास केला असता तर 100 किलोमीटर भरले असते। त्यामुळे जाधव कुटुंबाने इंदापूर तालुक्यामधील इंदापूरमध्ये भीमा नदीवरती उजनी धरण बांधण्यात आले होते आणि करमाळ्यातून इंदापूरकडे जाण्यासाठी बेकायदेशीरपणे बोटचा वापर केला जातो। याच बोटनी हे जाधव कुटुंब इंदापूरकडे निघाले, परंतु अचानक वादळी वारा आणि पाऊस सुरू झाला, त्यामुळे ही बोट पाण्यामध्येच उलटली। यामध्ये 30 वर्षीय दत्तात्रय जाधव, त्यांची पत्नी कोमल, मुलगा शुभम आणि मुलगी माही या चौघांचाही पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच 2 बोट चालक देखील मृत्युमुखी पडले। या सर्वांचा मृतदेह शोधण्यासाठी NDRF जवानाच्या पथकाला बोलवण्यात आले।